तर मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्टपासून आंदोलनाची घोषणा केली आहे आणि याच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज अंतरवाली सराटीत मराठा आंदोलकांची एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे। आजच्या बैठकीमध्ये मनोज जरांगे पाटील आंदोलकांसोबत चर्चा करतील आणि 29 ऑगस्टच्या आंदोलनाची दिशा ठरवली जाईल। दरम्यान बैठकीनंतर जरांगे पाटील आंदोलनाबाबत आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती मराठा आंदोलकांनी दिलेली आहे। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपल्याला घ्यायचे थेट जालन्याहून लक्ष्मण सोळुंखे आपल्या सोबत जोडले गेलेत। लक्ष्मण, काय अधिकचे अपडेट्स? स्वरूप आपण जर बघितलं मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जे मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्ट पासून आंदोलनाची घोषणा केलेली आहे। आपण जर बघितलं तर मराठा समाजाला हैदराबाद गॅझेट प्रमाणे जे प्रमाणपत्र मिळतात, मात्र ते प्रमाणपत्र अवैध ठरत आहेत, कारण की 1994चा जो कायदा आहे त्या कायद्यानुसार प्रत्येक आरक्षणाचा जो प्रमाणपत्र निघते त्याला पुरावे सादर करावे लागतात, त्यामुळे ते प्रमाणपत्र रद्द होत आहेत। त्याच पार्श्वभूमीवर आता मनोज जरांगे पाटील यांनी हे जे 1994चा जो कायदा आहे तो बदल करावा आणि मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावं आणि प्रमाणपत्र मिळावं, त्यांचे प्रमाणपत्र वैध ठरावेत यासाठी आता पुन्हा 29 ऑगस्ट पासून आंदोलनाची घोषणा केलेली आहे। मात्र या आंदोलनादरम्यान आपण बघितलं तर मनोज जरांगे पाटील यांनी अनेक पक्षाच्या कार्यकर्त्यांवर सुद्धा या ठिकाणी मोठ्या नेत्यांवर सुद्धा टीका केलेली होती। त्यानंतर पश्चिम महाराष्ट्राचा दौरा केल्यानंतर आता 29 ऑगस्टचा आंदोलनाचा पार्श्वभूमीवर आज मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी या ठिकाणी मराठा अभ्यासक आणि त्याचबरोबर मराठा समाजाचे जे प्रमुख कार्यकर्ते आहे यांची महत्वाची बैठक बोलवलेली आहे आणि या बैठकीदरम्यान आपण बघू शकतो की 29 ऑगस्टच्या आंदोलनाची पार्श्वभूमी या ठिकाणी ठरवली जाणार आहे की आंदोलन कशा स्वरूपाचं आहे, कशा स्वरूपाचं असणार आहे याबाबत या ठिकाणी त्या सोबत या ठिकाणी चर्चा होणार आहे। त्याचबरोबर जो मराठा समाजाला प्रमाणपत्र हैदराबाद गॅझेटनुसार प्रमाणपत्र मिळत आहेत, ते प्रमाणपत्र ज्यावेळेस वैधतेसाठी पाठवले जातात त्यावेळेस ते प्रमाणपत्र रद्द होत आहेत, यावर सुद्धा महत्वाची चर्चा होणार आहे। संपूर्ण बैठकीनंतर मनोज जरांगे पाटील आपली भूमिका सुद्धा या ठिकाणी स्पष्ट करणार आहे, कारण की 29 ऑगस्टच्या आंदोलनाची जी मनोज जरांगे पाटील यांनी हाक दिलेली आहे, अशा या आंदोलनाला बरेच मराठा आंदोलकांकडून आता हे आंदोलन मुंबईत झालं पाहिजे असे सुद्धा सोशल माध्यमाच्या माध्यमातून या ठिकाणी आता मागणी होऊ लागलेली आहे। मनोज जरांगे पाटील त्यावर सुद्धा या ठिकाणी निर्णय घेण्याची शक्यता आहे। सौरभ, निश्चित असा लक्ष्मण, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं घेऊ। तुर्तास धन्यवाद।